ऑडिओ ऑडिओ चालू कुठे ते इथे इथे चेक कर. नमस्कार. नमस्कार. महाराष्ट्र देशा या वेब पेजवर आज मराठवाडा मुक्ती दिनाच्या निमित्ताने जो हा व्याख्यानाचा या ठिकाणी माझ्याशी संवादाचा जो कार्यक्रम आहे त्या संवादाच्या कार्यक्रमामध्ये मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. आजचा जो माझा विषय आहे तो मराठवाड्याचे भविष्य, मराठवाडा निर्मितीची संकल्पना आणि युवकांचे योगदान या विषयावर मी या ठिकाणी माझी काही मतं या ठिकाणी मांडणार आहे. सर्वप्रथम या कार्यक्रमाचं नियोजन ज्यांनी केलं ते आदरणीय धनाजी फड, रचना परदेशी, शिल्पा वाघमारे, प्रमोद बिरादार आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांचे मी मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो. कारण ही अतिशय चांगली संकल्पना आहे. आज आपण सर्वजण या कोरोनाच्या महामारीमुळे आज आपल्या भेटण्यावर, आपल्या प्रत्यक्ष संवादावर खूप सध्या लिमिटेशन्स आलेली आहेत. परंतु या अशा परिस्थितीमध्ये सुद्धा एका या सुंदर या ठिकाणी अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन या सर्व सहकाऱ्यांनी केलेलं आहे महाराष्ट्र देशा या वेबपेजच्या माध्यमातून. तर मी सर्व सहकाऱ्यांचे पुनश्च एकदा या ठिकाणी आभार मानतो. आणि या संवादामध्ये जे काही लोक या वेबपेजच्या माध्यमातून या ठिकाणी सहभागी झालेले आहेत त्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. खरं तर मराठवाड्याचा पुत्र असल्यामुळे एक मराठवाड्याविषयी एक वेगळी आपुलकी आहे. कारण आपण ज्या भागातून येतो, आपण ज्या प्रदेशातून येतो त्याबद्दल आपली एक आपुलकी असते, एक बांधिलकी असते आणि त्याच्या विकासामध्ये सहभागी होण्याची प्रत्येकाची एक तळमळ असते. आपापल्या परीने प्रत्येकजण एक प्रयत्न करत असतो की मी ज्या भागातून आलो, ज्या समाजातून आलो, ज्या राज्यातून आलो, ज्या राष्ट्रातून आलो त्यासाठी मी काहीतरी केलं पाहिजे. आणि ही प्रत्येकाची एक प्रामाणिक भावना असते आणि प्रत्येकजण आपापल्या परीने त्या ठिकाणी आपला सहभाग त्या विकासामध्ये देण्याचा प्रयत्न करत असतो. मग त्याच्यामध्ये राजकीय नेते असतात, उद्योग क्षेत्रातले लोक असतात, शिक्षण घेऊन वेगवेगळ्या राज्यांमध्ये, वेगवेगळ्या शहरांमध्ये, वेगवेगळ्या देशांमध्ये काम करणारे युवक असतात, त्याच्यामध्ये शेतकरी असतात, कष्टकरी असतात आणि प्रत्येकजण हा शेवटी आपल्या भागाच्या प्रगतीच्या दृष्टीने त्याची एक बांधिलकी असते. आणि आज त्याच बांधिलकीतून मला या ठिकाणी माझे काही विचार आपल्यासमोर व्यक्त करायचे आहेत. खरं तर मी या ठिकाणी अतिशय कृतज्ञतापूर्वक मी मराठवाड्याच्या भूमीला वंदन करतो. कारण या भूमीने आज संघर्ष करण्याची प्रेरणा मला दिली आणि त्यामुळे आज गेल्या 20 वर्षामध्ये ज्यावेळेस मी माझं करिअर सुरू केलं तर ही संघर्षाची जी प्रेरणा होती जी या भूमीने मला दिली, त्यामुळे मी आज काहीतरी एक छोटंसं यश माझ्या क्षेत्रामध्ये मी त्या ठिकाणी मिळवू शकलो. कारण गेल्या 20 वर्षामध्ये जवळपास 50हून अधिक देशांमध्ये मला प्रत्यक्ष जाण्याची संधी मिळाली. वेगवेगळ्या संस्थांमध्ये काम करत असल्यामुळे आणि त्या माध्यमातून या सर्व देशांमध्ये हे देश अनुभवता आले, तिथं काम करता आलं, तिथल्या लोकांशी संपर्क वाढवता आला आणि त्यातून एक वैश्विक दृष्टी निर्माण होण्याला मदत झाली. आणि या देशांचासुद्धा अभ्यास केला. ज्या ज्या देशांमध्ये गेलो तर ते देश कधी काळी काय होते आणि आज काय झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये प्रगत राष्ट्र होतीच, विकसनशील राष्ट्रही होती, अप्रगतही राष्ट्र होती आणि जवळून त्यांचा अभ्यास मला करता आला. या ठिकाणी कृतज्ञतापूर्वक उल्लेख करेल आदरणीय संदीप वासलेकर सरांचा. त्यांच्या स्ट्रॅटेजिक फोरसाईट ग्रुपमध्ये मी कार्यरत आहे आणि त्यांचं मार्गदर्शन आणि त्यांच्या कामाचा आवाका, त्यांची दूरदृष्टी यातून आम्ही वेगवेगळ्या राष्ट्रांचा अभ्यास करू लागलो. काही अतिशय चांगले प्रोजेक्ट्स
युनायटेड नेशन्स सारख्या संस्थांच्या माध्यमातून स्ट्रॅटेजिक फोरसाईट ग्रुपनी वेगवेगळे संशोधनात्मक प्रकल्प राबवले. त्याच्या काही प्रकल्पामध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि त्यातून एक प्रकारची एक दूरदृष्टी मला त्या दृष्टीमुळे काही चांगल्या संकल्पनावर मी काम करू शकलो. आज ज्यावेळेस मराठवाड्याचा विचार करतो, 17 सप्टेंबरला मराठवाड्याला खऱ्या अर्थाने मराठवाड्याचं इंटिग्रेशन भारताबरोबर जे झालं ते 17 सप्टेंबर 1948 साली, आणि पुढच्या काही दिवसामध्ये आपण तो लिबरेशन डे, आपला इंटिग्रेशन डे हा साजरा करणार आहोत. आणि त्यानिमित्तानं एक थोडंसं आपल्या सर्वांनी एक अवलोकन करणं गरजेचं आहे की आपला भूतकाळ काय होता, वर्तमान काय आहे आणि भविष्य काय आहे, भविष्य कसं असलं पाहिजे. कारण भूतकाळ आपल्या हातात नव्हता, वर्तमान आपल्या हातात आहे आणि भविष्य आपण घडवू शकतो. आणि मी कायम सकारात्मक दृष्टीने प्रत्येक गोष्टीकडे पाहतो. मग ते राष्ट्राचे प्रश्न असतील, राज्याचे प्रश्न असतील आणि मराठवाड्यासारख्या एका अतिशय संघर्षमय भागाचे प्रश्न असतील. कारण जसं मी सांगितलं की जन्म मराठवाड्यात झाल्यामुळे, तो संपूर्ण शिक्षण मराठवाड्यात झाल्यामुळे तो संघर्ष मी अनुभवलेला आहे. आणि तो संघर्ष फक्त व्यक्तीपुरता मर्यादित नव्हता, तर तो समूहाचा संघर्ष होता. मराठवाडा हा कायम मागास राहिल्यामुळे मराठवाड्यातल्या लोकांना प्रचंड कष्ट होते आणि अनेक पिढ्या ह्याच्यामध्ये खपलेल्या आहेत. आणि आता कुठे या भागातला युवक हा तर जागा झाला आहे, तो आज एक मोठी स्वप्न घेऊन काम करण्याचा प्रयत्न करतो आहे. अनेक तरुण मला भेटतात मराठवाड्यातले, अतिशय कठीण संघर्षमय परिस्थितीतून आपलं जीवन व्यतीत केलेलं आहे आणि भविष्याची स्वप्न पाहत आहेत. त्यातले खूप लोक यशस्वी झालेत, जगभरामध्ये त्यांनी नाव मिळवलं आहे. अशा अनेक लोकांना मला भेटण्याचा मागच्या काही ह्याच्यामध्ये योग आला. मी कायम महाराष्ट्राविषयी, मराठवाड्याविषयी, या राष्ट्राविषयी आपली कृतज्ञतेचीच भावना असते आणि म्हणून आपण कायम एक चांगला विचार आपल्या मनात असतो की मी या भागासाठी, राज्यासाठी, राष्ट्रासाठी मी काय करू शकतो. आणि जसजशी संधी मिळते तसं आपण ते आपले प्रयत्न आपण करत राहतो. मला अजून एक कृतज्ञतापूर्वक उल्लेख या ठिकाणी करायचा तो आदरणीय विलासरावजी देशमुखांचा. कारण मला त्यांच्यासोबत जवळून काम करण्याची संधी मिळाली आणि त्यांच्यामुळे मराठवाड्याचे सगळे प्रश्न हे आम्ही समजून घेतले, त्याच्यावर काम करण्याचा प्रयत्न केला. मग वेगवेगळ्या कमिटींच्या मार्फत असेल, सरकारच्या वेगवेगळ्या योजनांच्या मार्फत असेल, त्यांची कळकळ होती मराठवाड्याच्या विकासाच्या दृष्टीने आणि त्यांनी एक लातूर मॉडेल हे महाराष्ट्रासमोर उभा केलं विकासाचं. आणि त्यांचा या ठिकाणी मी कृतज्ञतापूर्वक उल्लेख करतो. खरं तर मी आपल्याला सांगितलं की जवळपास 50हून अधिक देशांमध्ये प्रवास केला आणि त्या राष्ट्रांच्या, ती राष्ट्र कशी निर्माण झाली, ती राष्ट्र कशी प्रगत झाली यांचा अभ्यास केला. आणि मला आपल्याला सांगताना अतिशय आनंद वाटतो की अतिशय छोटी छोटी राष्ट्र, म्हणजे जग 1902 महायुद्धानंतर जवळपास युरोपमधली सगळी राष्ट्र, आशिया खंडातली काही राष्ट्र ही पूर्णतः नेस्तनाबूत झाली होती. परंतु अनेक राष्ट्रांनी फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून स्वर्ग निर्माण करावा त्याप्रमाणे अनेक राष्ट्रांनी भरारी घेतली आणि फक्त 10, 15, 20, 25, 30 वर्षामध्ये ही राष्ट्र पुन्हा जोमाने उभा राहिली आणि त्यांनी न भूतो भविष्याची अशी प्रगती केली. जर्मनीचं उदाहरण घ्या. जर्मनी हा पूर्णतः बेचिराख झाला होता दुसऱ्या महायुद्धामध्ये, पण जर्मनीने कात टाकली. आपला भूतकाळ, जो वाईट भूतकाळ होता तो त्यांनी काही काळ बाजूला ठेवला, वर्तमानावर त्यांनी फोकस केला, भविष्याची कास धरली आणि आज जर्मनी हे आज एक अतिशय प्रगतिशील राष्ट्र म्हणून आज सगळ्या जगामध्ये नावारूपाला आलं. जपानवर 2 अणुबॉम्ब पडले, जपान पूर्णतः बेचिराख झाला. तिथल्या 2 जनरेशन नंतर यातून कसं उभं राहायचं आणि त्यांना प्रचंड हेल्थ प्रॉब्लेम 2 जनरेशनला क्रिएट झाले, पण तरी जपानी माणूस हरला नाही आणि जपानने 20 ते 25 वर्षामध्ये आपलं राष्ट्र पुन्हा उभा केलं. आशिया खंडातले अनेक राष्ट्र, मग ते
इकडं साऊथ ईस्ट एशियामधले असतील, मिडल ईस्टमधले असतील, ही शून्यातून उभा राहिली. 20, 25, 30 वर्षामध्ये दुसऱ्या महायुद्धानंतर त्यांनी दैदिप्यमान अशी प्रगती केली. युरोपची तर सगळीच राष्ट्र ही फार कमी कालावधीमध्ये आपला भूतकाळ विसरून त्यांनी खडतर परिश्रम केले आणि राष्ट्र निर्माण केलं. भारत दुसऱ्या महायुद्धानंतर आपल्या सर्वांना माहिती आहे की 15 ऑगस्ट 1947ला आपलं स्वातंत्र्य मिळालं. जवळपास आता 72-73 वर्ष आपल्याला स्वातंत्र्य मिळून झाली. आपणही खूप चांगल्या गोष्टी केल्या, आपणही एक विकसनशील राष्ट्र म्हणून उभा राहिलो. परंतु या राष्ट्रांच्या बरोबरीचा ज्यावेळेस आपण विचार करतो तर आपल्याला खूप मोठा पल्ला अजूनही गाठायचा आहे, विकासाचा पल्ला गाठायचा आहे. आजही आपल्या देशामध्ये खूप प्रश्न आहेत. शेतीचे प्रश्न आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत, आरोग्याचे प्रश्न आहेत, उद्योगाचे प्रश्न आहेत आणि अजूनही आपण स्ट्रगलिंग फेजमध्ये आहोत. एक मोठं राष्ट्र म्हणून आपण ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस खूप अडचणी होत्या, खूप चॅलेंजेस होती. परंतु तरीसुद्धा आपल्याला चांगलं नेतृत्व मिळालं स्वातंत्र्यानंतर आणि देश आपण एक चांगल्या पद्धतीने आपला देश एक लोकशाहीवादी राष्ट्र म्हणून आज आपण जगामध्ये उभा राहू शकलो. मराठवाडा दुर्दैवानं 15 ऑगस्ट 1947 साली स्वतंत्र झालं नाही. आपल्या सर्वांना माहीत आहे. आपल्याला 13 महिने लागले जास्त भारतामध्ये आपलं सामिलीकरण व्हायला आणि त्यावेळेस फक्त काही तरुण मित्र या ठिकाणी या संवादाच्या प्रोग्राममध्ये आहेत म्हणून थोडासा इतिहास आपल्याला सांगू इच्छितो की आपल्याला 13 महिन्यानंतर आपलं सामिलीकरण भारतामध्ये झालं आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की 565 संस्थानं ही भारतामध्ये होती आणि त्यावेळचे आदरणीय गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कठोर भूमिकेमुळे 562 संस्थानांचं विलिनीकरण त्यांनी भारतामध्ये करून घेतलं त्यावेळेस. आणि ही एक फार मोठी घटना होती की सरदार वल्लभभाई पटेलांसारखा लोहपुरुष त्यावेळेस देशाला मिळाला आणि 562 संस्थानं आपल्या भारतामध्ये विलीन झाली आणि एक राष्ट्र म्हणून आपण आपली राष्ट्रनिर्माणाची प्रक्रिया सुरू झाली. परंतु 3 संस्थानं अशी होती ज्यांनी भारतामध्ये सामिलीकरणाला त्यावेळेस विरोध केला. जनतेचा त्यावेळेस भारतामध्ये सामिलीकरणाला पाठिंबा होता, परंतु त्या ठिकाणचे जे राजे होते त्यांचा त्याला विरोध होता. त्यांनी स्वतंत्र राहायची भूमिका घेतली. त्याच्यामध्ये जुनागड संस्थान होतं, काश्मीर संस्थान होतं आणि त्याच्यामध्ये हैदराबाद संस्थान होतं. जुनागड आणि काश्मीरपेक्षा हैदराबाद संस्थान मोठं होतं कारण त्यावेळेस हैदराबाद संस्थानची लोकसंख्या ही 1,60,00,000च्या आसपास होती 1947 साली. आणि त्यावेळेचा जो तिथला निजाम मीर उस्मान अली खान हा जो त्यावेळेसचा जो निजाम त्या ठिकाणी कार्यरत होता तर त्यांनी सांगितलं की मी सामिलीकरण करणार नाही, माझं हे वेगळं राष्ट्र राहील. आणि त्यांनी युनायटेड नेशन्सलासुद्धा कळवलं की हैदराबाद हे एक वेगळं राष्ट्र म्हणून मला मान्यता देण्यात यावी. आणि त्यांनी काही कचेऱ्याही सुरू केल्या, वकिलाती सुरू केल्या. आणि ज्यावेळेस मराठवाड्यातल्या जनतेला आता हैदराबाद संस्थानमध्ये तेलंगणा, मराठवाडा आणि कर्नाटकचं काही पार्ट असं तो हैदराबाद संस्थान होतं. तर इथल्या जनतेने उठाव करायला सुरुवात केली कारण मराठवाड्यामध्ये अनेक स्वातंत्र्य सैनिक हे भारताला स्वतंत्र करण्याच्या भूमिकेमध्ये त्यांचं फार मोठं योगदान होतं. आणि ज्यावेळेस हैदराबादच्या निजामाने स्वतंत्र राहायचा निर्णय घेतला त्यावेळेस इथल्या जनतेने उठाव करायला सुरुवात केली आणि स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली एक मोठी चळवळ मराठवाड्यामध्ये उभा राहिली. त्याच्यामध्ये दिगंबरराव बिंदू, गोविंद भाई श्रॉफ, रवींद्र रेड्डी, देवीसिंग चव्हाण, भाऊसाहेब वैशंपायन, विजेंद्र काबरा, बाळासाहेब परांजपे यांच्यासारखे अनेक नेते हे त्या संग्रामामध्ये उतरले आणि मराठवाडा मुक्तीसंग्राम सुरू झाला. जवळपास 13 महिने अथक संघर्ष हा जनतेचा सुरू होता आणि त्यावेळेसचा जो कासिम रजवी हा जो त्याच्या सैन्याचा प्रमुख होता निजामाचा, त्यांनी अनन्वित अत्याचार मराठवाड्यातल्या जनतेवर केले, तेलंगणातल्या जनतेवर केले, कर्नाटकातल्या काही त्या भागातल्या जनतेवर केले आणि खूप मोठा संघर्ष त्या ठिकाणी उभा राहिला. परंतु मराठवाड्यातली जनता, मराठवाड्यातले लोक हे इतके संघर्षशील होते की त्यांनी कासिम रजवी यांनी रजाकारांचे सर्व अत्याचार, अन्याय हे तेवढ्याच ताकदीने परतावून लावले. अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी त्याच्यामध्ये उडी घेतली.
बाहेरच्या मराठवाड्याच्या बाहेरचे स्वातंत्र्य सैनिक या संग्रामामध्ये सामील झाले आणि खूप मोठी लोक चळवळ ही उभा राहिली. आणि त्या काळामध्ये मराठवाड्यातले आजही लोक सांगतात की गावागावामध्ये रजाकाराच्या विरुद्ध, त्या सैन्याच्या विरुद्ध लोकांनी आपलं सैन्य तयार केलं आणि न भूतो न भविष्यती असा लढा मराठवाड्यातल्या जनतेने या रजाकारांच्या विरुद्ध, निजामाच्या विरुद्ध उभा केला. इतिहासाने त्याची नोंद घेतली आहे. अतिशय गौरवशाली इतिहास आहे की लोक चळवळ ही कशी असू शकते हे मराठवाड्याने जगाला दाखवून दिलं. आणि संघर्ष जिथं करावं लागला तिथं संघर्ष केला. या रजाकारांचे अनन्वित अत्याचार हे जनतेने पचवले, त्याच्या विरुद्ध जनता उभा राहिली. आणि शेवटी याची दखल ही सरदार वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू, त्या वेळचं प्रांतिक सरकार, त्यावेळचं केंद्र सरकार यांना घ्यावी लागली. आणि शेवटी वल्लभभाई पटेलांनी निर्णय घेतला 13 सप्टेंबरला, जो ऑपरेशन पोलो म्हणून इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे. एक पोलीस ॲक्शन हैदराबादच्या विरुद्ध करण्याचा तो निर्णय होता. आणि एकाच वेळेस 3 ठिकाणाहून पोलीस ॲक्शनला सुरुवात झाली. जो कर्नाटकचा पार्ट आहे तिकडून, मनमाडच्या भागाकडनं आणि सोलापूर या भागाकडनं एकाच वेळेस ॲक्शन, पोलीस ॲक्शन ही घेतली गेली. आणि 3 दिवसामध्ये निजाम हा पूर्णतः त्याने शरणागती पत्करली. असा हा अतिशय दैदिप्यमान इतिहास मराठवाड्यातील जनतेने एक उदाहरण हे आपल्या सगळ्यांसमोर, जगासमोर ठेवलं. सो आणि हा इतिहास आज 17 सप्टेंबर त्याचं स्मरण आपण दरवर्षी करतो 17 सप्टेंबरला. कारण 17 सप्टेंबरला आपलं सामिलीकरण हे भारत राष्ट्रामध्ये झालं. आणि त्यावेळेस मराठवाड्याचा जो भाग आहे तो बॉम्बे स्टेट म्हणजे 1 जून 1956 साली आपलं मराठवाडा हा हैदराबाद संस्थानचे 3 भाग करण्यात आले. त्यातला मराठवाडा जो हा भाग आहे तो बॉम्बे स्टेटला जोडला गेला. आणि नंतर 1 मे 1960ला महाराष्ट्र द्विभाषिक राज्य निर्माण झालं आणि त्याच्यामध्ये मराठवाडा हा महाराष्ट्राचा अविभाज्य भाग म्हणून त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि त्याच्यामध्ये मराठवाडा हा महाराष्ट्र राज्यामध्ये आला. आज जर तुम्ही सगळी भौगोलिक परिस्थिती पाहिली महाराष्ट्राची, मराठवाड्याची, तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे की 8 जिल्हे, 76 तालुके आणि जवळपास 8343 त्या ठिकाणी असणारी छोटी खेडी, असं हे मराठवाड्याचं एकंदरीत भौगोलिक आपली जॉग्राफिकल ज्याला आपण म्हणतो की ती 8 जिल्ह्याची, 76 तालुक्याची आणि 8343 गावांचं हे मराठवाडा हा मराठवाडा भाग आहे जो महाराष्ट्रामध्ये सामील त्यावेळेस झाला. आणि आपल्याला माहीत आहे की मराठवाडा हा निजामाच्या संस्थानामध्ये 1724 सालापासून होता. तर 1724 ते 1948 जवळपास 224 वर्ष मराठवाडा हा निजामाच्या संस्थानामध्ये होता. आणि त्याला खरं स्वातंत्र्य हे 1948ला मिळालं, आपलं भारतामध्ये सामीलीकरण झालं आणि तिथून आपली विकासाची प्रक्रिया सुरू झाली. कारण हे 224 वर्षाचं जे निजामाची राजवट होती त्याच्यामध्ये मराठवाड्यामध्ये कुठलंही औद्योगिकरण झालं नाही. मराठवाड्यामध्ये कुठल्याही दळणवळणाच्या सुविधा त्यावेळेस निर्माण झाल्या नाहीत. त्यावेळेस कुठल्याही प्रकारच्या ज्याला आपण म्हणतो की एक सर्वांगीण विकासाच्या ज्या प्रक्रिया असतात त्या प्रक्रिया कुठल्याही प्रकारे मराठवाड्यामध्ये सुरू झाल्या नाहीत. कारण 224 वर्ष फक्त शेती आणि कष्टकरी शेतकरी असा हा प्रकारचा हा मराठवाड्याचा भूभाग होता. आणि ती विकासाची प्रक्रिया 1948 नंतर आपलं सामीलीकरण झाल्यानंतर सुरुवात झाली. आणि नंतर हळूहळू मग उद्योगधंद्याच्या निर्मितीचा विचार केला गेला. ज्यावेळेस महाराष्ट्र राज्य निर्माण झालं त्यावेळेस मराठवाड्याचा विकास कसा असला पाहिजे त्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले. औरंगाबादला त्या काळी औद्योगिक वसाहत निर्माण करण्यात आली. दळणवळणाच्या सुविधांचं जाळं निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू झाला. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या 224 वर्षामध्ये जरी आपण हैदराबाद संस्थानामध्ये होतो तरीसुद्धा मराठवाड्यामध्ये अनेक चळवळीला मराठवाड्यातल्या लोकांनी त्या काळी त्या चळवळीमध्ये मराठवाड्यातली लोकं सामील होत होती.
कारण संघर्ष हा आपल्या पाचवीलाच पुजलेला होता आणि त्यामुळे तो संघर्षमय जो सगळा प्रवास होता तर त्याच्यामध्ये जवळपास जशी आर्य समाजाची चळवळ असेल तर ती रुजली मराठवाड्यामध्ये. महात्मा बसवेश्वरांचं जे कार्य आहे आणि ते कार्य हे मराठवाड्यातल्या लोकांनी उचलून धरलं. तर जे जे चांगलं होतं, जे जे अनुकरणीय होतं, जिथं जिथं प्रगतिशील विचारवंतांनी काही भूमिका मांडल्या त्या सगळ्या भूमिका ह्या मराठवाड्यातल्या लोकांनी उचलून धरल्या. म्हणजे जरी आपल्याकडे भौतिक संपन्नता नव्हती, आर्थिक संपन्नता नव्हती, तरीसुद्धा त्या काळी विचारांची संपन्नता ही मराठवाड्यातल्या लोकांनी आपल्या अंगी रुजवली होती. आणि म्हणून मला अतिशय या ठिकाणी आनंद होतो आहे तुमच्याशी हे सांगताना की सगळ्या चांगल्या चळवळी ह्या मराठवाड्यातल्या लोकांनी त्या काळी ह्या उचलून धरल्या आणि त्या अंगीकारल्यासुद्धा. आणि अतिशय प्रगतिशील विचारांचं कायम अनुकरण हे मराठवाड्यातल्या लोकांकडनं त्या काळी झालेलं आहे. आणि म्हणून आज ज्यावेळेस आपण कारण काय असतं, ज्यावेळेस आपण भविष्याकडे पाहतो तर त्यावेळेस भूतकाळातून आपल्याला काही गोष्टींकडनं प्रेरणा घ्यावी लागते. म्हणून ज्यावेळेस आपण मराठवाड्याच्या भविष्याचा विचार करतो त्यावेळेस मराठवाड्याचा हा गौरवशाली इतिहाससुद्धा आपण सगळ्यांनी तो वाचला पाहिजे. तो त्यातून काही चांगल्या गोष्टी ह्या आपण अंगीकारल्या पाहिजेत. आणि आज प्रत्येक ज्यावेळेस एखाद्या राज्याचा, एखाद्या भागाचा आपण विकासाचा ज्यावेळेस विचार करायला जातो की विकास कसा असला पाहिजे, तर त्याच्या अगोदर त्याची आपण त्याच्या मागची ही सगळी भूमिकासुद्धा समजून घेणं फार गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस त्यामुळं मराठवाड्याच्या विकासाचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस आज आपण सर्वांनी हा गौरवशाली इतिहास जो आहे तो आपण सगळ्यांनी समजून घेतला पाहिजे आणि त्यातून आपण सगळ्यांनी प्रेरणा घेतली पाहिजे. अनेक राष्ट्रांच्या बाबतीत हा भूतकाळातून त्यांना प्रेरणा घेता येत नाही कारण त्यांचा भूतकाळ हा काळाकुट्ट असतो. परंतु आपण सर्वजण अतिशय भाग्यशाली आहोत. या भारत राष्ट्राचा इतिहास अतिशय गौरवशाली आहे, आपल्या महाराष्ट्राच्या निर्मितीचा इतिहास अतिशय गौरवशाली आहे आणि मराठवाड्याचा सुद्धा इतिहास तेवढाच गौरवशाली आहे. त्यामुळे ज्यावेळेस आपण या आपल्या इतिहासाचा विचार करायला जातो त्यावेळेस त्यातून निश्चित आपला प्रेरणा मिळते. आणि म्हणून इथनं पुढचा जो भाग आहे की आपलं भविष्य हे कसं असलं पाहिजे, शेवटी आपलं भविष्य आपण ठरवायचं असतं. आणि म्हणून आज बऱ्याचदा काय होतं की आपण मराठवाड्याच्या अनुशेषाबद्दल चर्चा करतो, विदर्भाच्या अनुशेषाबद्दल चर्चा करतो आणि आपण कायम असा विचार करतो की पश्चिम महाराष्ट्राला प्रचंड सुविधा पश्चिम महाराष्ट्र निर्माण झाल्या म्हणून पश्चिम महाराष्ट्र पुढे गेलं. परंतु आता भूतकाळात काय झालं हे पाहण्यापेक्षा आणि आजच्या परिस्थितीचा जो सगळा दोष आहे तो भूतकाळावर मारण्यापेक्षा मी तर कायम माझं म्हणणं कायम असंच आहे की आपण सकारात्मकतेने याकडे पाहूया आणि भूतकाळात काय चुका झाल्या ह्या सोडून भविष्यकाळ हा शेवटी भविष्यकाळ तर आपण निर्माण करू शकतो आपला आणि तो भविष्यकाळ गौरवशाली निर्माण करण्याचं काम हे आपणच करू शकतो. म्हणून आमचे वासलेकर सर कायम एक सूत्र सांगतात जे अनेक राष्ट्रांच्या बाबतीत, अनेक राज्यांच्या प्रगतीच्या बाबतीत ते खूप चांगल्या पद्धतीने लागू पडतं की त्यांचं म्हणणं जे आहे त्यांनी एक सूत्र निर्माण केलेलं आहे की एखाद्या ठिकाणी जर नवनिर्माण करायचं असेल, मग ते राष्ट्राचं नवनिर्माण असेल, ते राज्याचं नवनिर्माण असेल, एखाद्या भागाचं नवनिर्माण असेल, तर त्या ठिकाणी हे फक्त राजकीय नेत्यांची जबाबदारी नसते किंवा प्रशासकीय यंत्रणाची जबाबदारी नसते. तर हे सूत्र असं आहे की नागरिक आणि नेता आणि निश्चय या तिघांच्या ह्या त्रिसूत्रीतून त्या भागाचं नवनिर्माण करता येऊ शकतं. तर ज्या ठिकाणी नेता, नागरिक आणि त्या दोघांचा निश्चय हे एकत्र येतात त्या ठिकाणी नवनिर्माणाची प्रक्रिया सुरू होते. आणि म्हणून ज्यावेळेस आपण मराठवाड्याचं नवनिर्माण करण्याचा ज्यावेळेस आपण विचार करतो तर त्यावेळेस आज अशी वेळ आलेली आहे की या दोघांनी मिळून एक विकासाचा अजेंडा निर्माण केला पाहिजे आणि त्याच्यामध्ये युवकांची भूमिका फार महत्त्वाची आहे. कारण भारत राष्ट्र हे युवकांचं राष्ट्र आहे. म्हणजे आपण भारतामध्ये आपण असं म्हणतो की 50% आपली जी लोकसंख्या आहे त्याचं वय हे 35 वर्षाच्या खालचं आहे आणि 65% लोकसंख्या जी आपली आहे त्याचं वय हे 25 वर्षाच्या खालचं आहे. म्हणजे ही सगळ्यात मोठी डेमोग्राफिक डिव्हिडंड जो आहे जो आपल्या भारताला मिळालेला आहे तो सगळ्याच राज्यांच्या बाबतीत लागू आहे.
तर मराठवाड्याच्या लोकसंख्येचा विचार केला तर त्याच्यामध्ये 50% हे युवक आहेत आणि या युवकांनी पुढे येऊन आता आपला भागाच्या नवनिर्माणाचा विचार केला पाहिजे. आणि माझी तर अशी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी मिळून हा नवनिर्माणाचा अजेंडा एक विजन डॉक्युमेंट तयार केलं पाहिजे, जे फक्त मराठवाड्यासाठीच लागू नाही होणार तर महाराष्ट्रासाठी अनेक राज्यांसाठी हे एक दिशादर्शक मॉडेल असेल. आणि शेवटी नवनिर्माण म्हणजे काय असतं तर एखाद्या भागाची एक होलिस्टिक डेव्हलपमेंट ज्याला म्हणतो की एक सर्व गुण एक संपूर्ण ही प्रक्रिया आहे की तिथं फक्त औद्योगिक प्रगती होऊन चालत नाही, तिथं फक्त शैक्षणिक प्रगती होऊन चालत नाही, तिथं फक्त सांस्कृतिक प्रगती होऊन चालत नाही. तर होलिस्टिक डेव्हलपमेंटचं जे मॉडेल आहे तर त्याच्यामध्ये त्या भागातल्या लोकांचा सर्वांगीण उत्कर्ष हा झाला पाहिजे. आणि तो कसा शक्य आहे तर तो त्या भागामध्ये औद्योगिक क्रांती झाली पाहिजे, त्या भागामध्ये सांस्कृतिक क्रांती झाली पाहिजे, त्या भागामध्ये शैक्षणिक क्रांती झाली पाहिजे आणि त्या भागामध्ये एक प्रकारचं कृषी क्रांती हे सुद्धा होणं गरजेचं आहे. त्यामुळं आज ज्यावेळेस आपण नवनिर्माणाचा विचार करतो तर आज आपल्याला आपलं कृषी क्षेत्र हे समृद्ध केलं पाहिजे. कृषी आणि कृषीपूरक उद्योग तर यांना आपण त्या ठिकाणी तिथं खूप काम करणं गरजेचं आहे आणि त्याचं एक विकासाचं मॉडेल निर्माण करणं गरजेचं आहे. औद्योगिक क्रांती होणं गरजेचं आहे कारण आज जी मुलं, कारण शेवटी आपल्या सगळ्यांना माहीत आहे की भविष्य, या जगाचं भविष्य काय, या जगाचं भविष्य हे विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन आणि नवसर्जनशीलता म्हणजे ज्याला आपण म्हणतो की रिसर्च, सायन्स, टेक्नॉलॉजी, इनोव्हेशन. तर हे जगाचं भविष्यत्व आहे की जसं आपण एका तत्ववेत्याने म्हणलं आहे, द फ्युचर ऑफ द वर्ल्ड इज ड्रिवन बाय सायन्स, शेप्ड बाय टेक्नॉलॉजी अँड पॉवर्ड बाय नॉलेज. म्हणजे याच्यामध्ये आपल्या सर्वांनी ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की भविष्य हे विज्ञानाचं आहे, तंत्रज्ञानाचं आहे, ज्ञानाचं आहे, इनोव्हेशनचं आहे आणि संशोधनाचं आहे. तर त्यामुळे या सगळ्या गोष्टींना आपण अंगीकारलं पाहिजे. आणि हे बदल जे आज होत आहेत म्हणजे आज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे म्हणजे आपल्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये ही लागू आहे की आपण किती हुशार आहोत, आपण किती इंटेलेक्च्युअल आहोत, आपण किती ज्ञानसंपन्न आहोत, याच्यापेक्षा आपण सगळेजण बदलांना कसे सामोरे जातो याच्यावर आपल्या सगळ्यांचं भविष्य हे आधारलेलं आहे. त्यामुळे भविष्याचा ज्यावेळेस विचार करतो तर भविष्य निर्माण करणारे घटक कुठले आहेत तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आपण ह्या गोष्टीकडे लक्ष ठेवलं पाहिजे की विज्ञान, तंत्रज्ञान, सायन्स, टेक्नॉलॉजी, इनोव्हेशन, नॉलेज, रिसर्च आणि याच्यामध्ये आपण सगळ्यांनी एक होलिस्टिक ॲप्रोच घेणं गरजेचं आहे. त्यामुळे मराठवाड्याचे जे प्रश्न आहेत, ज्वलंत प्रश्न आपल्या सगळ्यांना माहीत आहे, इथली शेती अडचणीत आहे. मला चांगलं आठवतं आहे की विलासराव देशमुख साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते तर त्यावेळेस एक इस्रायलचा दौरा केला होता. मी त्यांच्यासोबत होतो त्या ह्याच्यामध्ये आणि इस्रायलचे काही लोक हे त्यांना भेटायला कायम मंत्रालयामध्ये यायचे त्यातले. तर त्यावेळेस देशमुख साहेबांनी त्यांना सांगितलं होतं की इस्रायलसारख्या देशामध्ये जर कृषी क्षेत्र एवढं प्रगती करत असेल की जिथं पाण्याचा प्रत्येक थेंब हा वाचवून त्यातून शेती केली जाते, इस्रायलचं जे विकासाचं मॉडेल आहे कृषीमधलं तर ते मराठवाड्यामध्ये कसं आणता येईल या संदर्भात त्यावेळेसही खूप चर्चा झाल्या होत्या. दुर्दैवाने त्यांच्या मृत्यूनंतर त्या काही पुढे जाऊ नाही शकल्या. परंतु आज जो पॅटर्न इस्रायलने निर्माण केला, आज इस्रायलपेक्षा निश्चित जास्त पाणी मराठवाड्यामध्ये आहे. आज इस्रायलमध्ये जेवढे काही ऑर्ड्स आहेत शेतीमधले आपण त्या मानाने खूप चांगल्या प्रकारे शेतीचे प्रयोग आपल्याकडे होऊ शकतात, शेतीपूरक उद्योग होऊ शकतात. आज आपण सर्वांनी प्रत्येक गावातल्या युवकांनी एकत्र येण्याची गरज आहे आणि त्यातून आज केंद्र सरकारने म्हणजे हा UPA1, UPA2 आणि NDAचं हे जे सरकार जे मागच्या 6-7 वर्ष या राष्ट्रामध्ये कार्यरत आहे, शेतीच्या संदर्भात एक फार मोठा दूरगामी विचार आदरणीय शरद पवार साहेबांनी ते कृषी मंत्री असताना केलेला आहे आणि त्यातून एक विजन डॉक्युमेंट हे ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंटसाठी त्यावेळेस निर्माण केलं गेलेलं आहे. त्यातून फार्मर प्रोड्युसिंग कंपनीज जर आपण म्हणतो की FPOs, फार्मर प्रोड्युसर्स ऑर्गनायझेशन्स, तर हे FPOची जी स्कीम केंद्र सरकारने निर्माण केली आहे तर ती ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन स्वतःची कंपनी स्थापन करून त्यातून एक कम्युनिटी फार्मिंगचा प्रयोग करणे आणि आपल्या उत्पादनाला आपणच बाजारपेठ निर्माण करणे
या फार्मर प्रोड्युसिंग कंपनीच्या ऑर्गनायझेशनच्या थ्रू हे देशातल्या खरं भविष्य आहे कृषी क्षेत्राचं आणि महाराष्ट्रामध्ये त्याचे खूप यशस्वी प्रयोग मागच्या काही वर्षामध्ये झालेले आहेत। माझी ग्रामीण भागातल्या सर्व तरुणांना विनंती आहे ज्यांना शेतीमध्ये काम करायचं आहे तर त्यांनी विलास शिंदे यांचं मॉडेल, विलास शिंदे या शेतकऱ्याचं मॉडेल जे त्यांनी नाशिकला आपल्या नाशिक आणि नाशिक परिसरामध्ये दिंडोरी यांच्या भागामध्ये जे निर्माण केलेलं आहे की आज 22,000 एकरवर कम्युनिटी फार्मिंग एक सामूहिक शेतीचा प्रयोग विलास शिंदेंनी केला आणि आज विलास शिंदेंचं हे सह्याद्री ॲग्रोचं जे मॉडेल आहे ते सगळ्या देशाला हे अनुकरणीय मॉडेल आहे आणि त्याचं फक्त आपण मीच सांगत नाही तर जगभरातल्या अनेक संस्थांनी त्यांच्या कामाची दखल घेतली आणि भारतातल्या आदरणीय पंतप्रधानांपासून ते अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी ते मॉडेल आपल्या राज्यामध्ये कसं करता येईल याचा विचार केलेला आहे आणि विलास शिंदेंसारखा माणूस हा कायम शेतकऱ्यांसाठी कार्यरत आहे। ते अनेक शेतकऱ्यांना, शेतकऱ्यांच्या ज्या छोट्या मोठ्या ग्रुप्सना ते कायम मार्गदर्शन करतात। तर ते मॉडेल आपण आज मराठवाड्यामध्ये राबवण्याची खूप गरज आहे कारण त्यातूनच एक शाश्वत शेती, त्यातून एक ज्याला आपण म्हणतो की प्रॉफिटेबल शेती हे मॉडेल आपण तयार करू शकतो। कारण शेवटी शेतीला फक्त उत्पादन घेणे हे महत्त्वाचं नाही तर त्या उत्पादनाला एक बाजारपेठ निर्माण करणं आणि ती फक्त भारतातलीच नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठ निर्माण करणं ही काळाची गरज आहे आणि ते आज विलास शिंदेंनी केलं आहे। तर मला असं वाटतं की मराठवाड्यातल्या ग्रामीण भागात छोट्या छोट्या गावांमधल्या शेतकऱ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे आणि शेवटी आज मराठवाड्याचा जो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की आपण आपल्या गावांकडनं, तालुक्यांमधनं जे मायग्रेशन प्रचंड प्रमाणात इकडं शहरांकडे होतं आहे, मग ते पुण्याला होतं आहे, मुंबईला होतं आहे, औरंगाबादला होतं आहे आणि हे मायग्रेशन जर थांबवायचं असेल तर इथली शेती समृद्ध करणं फार गरजेचं आहे। शेवटी आज या कोरोनाने काय मोठा सगळा संदेश दिला असेल। आज आपण सगळेजण मागचे 7-8 महिने झालं हा कोरोनाच्या महामारीला आपण सगळेजण सामोरे जातो आहे। आज आपण पाहिलं की या शहरांमध्ये कोरोनाने सगळ्यात मोठा जे कम्युनिटीला ॲफेक्ट केलं तर ते शहरातल्या कम्युनिटीला केलं आणि ते जो स्प्रेड आहे तो शहरातून ग्रामीण भागामध्ये गेला। आज अनेक लोकांनी गावाची वाट धरली आणि त्याने असं ठरवलं की आता आपण शहरात यायचं नाही, आता आपण ग्रामीण भागातच राहून आपण आपलं त्या ठिकाणी करिअर करायचं। तर ज्यावेळेस करिअर करायचा आपण विचार करतो तर शेतीला आपण करिअर म्हणून ज्यावेळेस आपण शेतीला करिअर म्हणून समजू की तो फक्त उदरनिर्वाहाची गोष्ट नाही तर आपण शेतीला करिअर म्हणून त्या ठिकाणी सामोरं गेलं पाहिजे आणि ती प्रॉफिटेबल शेती कशी करता येईल याचा ग्रामीण भागातल्या तरुणांनी विचार करणं गरजेचं आहे आणि नवनिर्माणाच्या प्रक्रियेमधला शेती आणि शेती उद्योगांची अवस्था सुधारवणे आणि त्या उद्योगांना, त्या उत्पादनांना पूर्ण राष्ट्रामध्ये आणि आंतरराष्ट्रीय देशांमध्ये, वेगवेगळ्या देशांमध्ये त्याला मार्केट निर्माण करणे ही त्या नवनिर्माणाची पहिली प्रक्रिया आहे। कारण शेवटी जर 50% लोक शेती आणि शेतीपूरक उद्योगांवर जर अवलंबून असतील तर तिथं सगळ्यात मोठं काम करणं गरजेचं आहे। आज विलास शिंदेंसारखे प्रयोग देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी होत आहेत। अनेक लोक खूप चांगल्या पद्धतीने तंत्रज्ञानाची कास धरून शेतीची सुधारणा करण्याकडं, शेती आणि शेतीपूरक उद्योगांमध्ये गुंतवणूक होते, त्यांची अवस्था सुधारवण्याचा प्रयत्न तंत्रज्ञानाच्या माध्यमातून होतो आहे, विज्ञानाच्या माध्यमातून होतो आहे आणि मराठवाड्यामध्ये मला असं वाटतं की आपण सर्वांनी मिळून की शेती आणि शेतीपूरक उद्योगांना ऊर्जितावस्था आणणे आणि त्यातून एक प्रगतीचा रोडमॅप तयार करणे याकडे सर्वांनी गरज आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की औद्योगिकीकरण हे तितकंच गरजेचं आहे कारण आज जी नवीन जनरेशन कुठलं शिक्षण घेते तर 70 ते 80% नवीन जी जनरेशन आहे, जी नवीन मुलं आहेत जी कॉलेजला जातात तर त्यांना सायन्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च, इनोव्हेशन याच्यामध्ये काम करायचं आहे। मग ती कुठल्या का भागातली असेल ना, कारण आज इंटरनेट रेव्होल्यूशनमुळे आज तो आदिवासी भागातला मुलगा आहे, तो ग्रामीण अतिशय दुर्गम भागातला मुलगा आहे का शहरातला मुलगा आहे, ती सगळी मुलं एक स्वप्न पाहतात, मोठी स्वप्न पाहतात आणि आज या देशाला आपल्या सर्वांना माहिती आहे की डॉक्टर अब्दुल कलामांनी एक तरुणांना एक प्रेरणा दिली की तुम्ही मोठी स्वप्न पहा
आणि ग्रामीण भागातला तरुण तो त्यातून पेटून उठला आणि तो तरुण आज जग जिंकण्याची ईर्ष्या, जग जिंकण्याचं स्वप्न घेऊन तो तयारी करतो. आज तुम्ही पहा, म्हणजे मला खूप उदाहरणं अशी माहीत आहेत की जी मराठवाड्यातून अतिशय ग्रामीण भागातून परदेशात जाऊन त्यांनी खूप मोठं यश त्या ठिकाणी निर्माण केलं. लातूरजवळ वायगाव म्हणून गाव आहे, तिथले अविनाश राजमाले हे औरंगाबादमधून इंजिनियर झाले. अतिशय खडतर परिस्थिती होती, तिथून ते इंजिनियर झाले, इथं काही काळ नोकरी केली आणि नंतर तर अमेरिकेत गेले. आणि तिथं अमेरिकेत जाऊन आज या माणसाने डेट्रॉईटमध्ये प्रचंड मोठा व्यवसाय स्वतःचा उभा केला. आणि सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये आज US आर्मीची अनेक कामं ही अविनाश राजमाले यांची कंपनी करते. आणि आज अविनाश राजमालेंकडे जवळपास 1,500 ते 2,000 लोक हे काम करतात आणि जगभरामध्ये त्यांचे प्रोजेक्ट्स हे चालू आहेत. अशी अनेक उदाहरणं आहेत मराठवाड्यातल्या लोकांची, म्हणजे मी सांगत बसलो तर आता वेळ पुरणार नाही, पण ते एक प्रातिनिधिक म्हणून मी तुम्हाला अविनाश राजमालेंचं उदाहरण सांगितलं. परंतु असे अनेक तरुण मराठवाड्यातल्या भागातून आलेले हे आज जगभरामध्ये विखुरलेले आहेत. अनेक देशांमध्ये खूप मोठं काम त्यांनी निर्माण केलेलं आहे. तर त्यांच्याकडनं थोडीशी आपण प्रेरणा घेतली पाहिजे. आणि आज जर आपल्या नवीन जनरेशन हे जर तंत्रज्ञान शिकत असेल तर त्यांना त्या प्रकारचे एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज ह्या निर्माण झाल्या पाहिजेत. आज औरंगाबादला औद्योगिकीकरण झालं, औरंगाबादला 2 MIDC चांगल्या प्रकारे कार्यरत झाल्या, अनेक नवीन उद्योग त्या ठिकाणी आले. मग स्कोडासारखा मोठा प्रकल्प असेल, लुपिनसारख्या फार्मास्युटिकल कंपन्या असतील, त्यानंतर अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातल्या इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजीमधल्या कंपन्या असतील. तर या औरंगाबाद वाळूज MIDCमध्ये आल्या, जवळपास इकडच्या आपल्या नवीन शेंद्रा MIDCमध्ये आल्या. परंतु हे औद्योगिकरण फक्त औरंगाबादपुरतं लिमिटेड राहता कामा नये. तर हे औद्योगिकीकरण जे आहे तर ते मराठवाड्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाणं गरजेचं आहे. आज उस्मानाबादमध्ये औद्योगिकरण नाही, आज लातूरमध्ये थोड्याफार प्रमाणात औद्योगिकरण आहे, नांदेडमध्ये थोड्याफार प्रमाणात आहे, जालना असेल, परभणी असेल, बीड असेल, या ठिकाणी म्हणावे तसे उद्योग कार्यरत झालेले नाहीत. म्हणून ज्यावेळेस होलिस्टिक डेव्हलपमेंटचा आपण विचार करतो तर त्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये इंडस्ट्रियल क्लस्टर्स निर्माण होण्याची आज गरज आहे. त्यामुळे त्या भागातल्या मुलांना त्याच ठिकाणी नोकरी मिळेल आणि त्यांचं जे मायग्रेशन जे बाहेर होतं आहे तर ते थांबलं जाईल. शेवटी औद्योगिकीकरण जे आहे तर ते प्रत्येक जिल्ह्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आणि म्हणून इथल्या नेत्यांनी, इथल्या नागरिकांनी, इथल्या वेगवेगळ्या संघटनांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत की आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक वेगळा क्लस्टर डेव्हलप केला पाहिजे. मग एखाद्या जिल्ह्यामध्ये तो टेक्स्टाईलचा क्लस्टर असेल, एखाद्या जिल्ह्यात तो इंजिनिअरिंगचा क्लस्टर असेल, एखाद्या जिल्ह्यामध्ये तो ऑटोचा क्लस्टर असेल, एखाद्या जिल्ह्यामध्ये तो फार्माचा क्लस्टर असेल. तर असे वेगवेगळे क्लस्टर ज्यावेळेस आपण निर्माण करू त्यातून रोजगार निर्मिती प्रचंड प्रमाणात होऊ शकते. आणि म्हणून हा औद्योगिकीकरण हे प्रत्येक जिल्ह्यापर्यंत पोहोचणं हे गरजेचं आहे. तिसरं महत्त्वाचं आहे की शैक्षणिक संस्थांची निर्मिती झाली पाहिजे. आज लातूर पॅटर्नमुळे लातूर परिसरामध्ये चांगल्या शैक्षणिक संस्था निर्माण झाल्या, परंतु त्या फक्त लातूरपुरत्या लिमिटेड राहता कामा नयेत. तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही शैक्षणिक क्लस्टरसुद्धा निर्माण होणं गरजेचं आहे. त्यातून एक चांगली मॅनपॉवर ही पूर्ण राष्ट्रासाठी निर्माण होऊ शकते. आज मराठवाड्यातला तरुण हा कष्ट करण्यामध्ये कधी मागं पडत नाही, कारण संघर्ष त्याच्या पातळीला पुजलेला आहे. मला अजूनही आठवतं लहानपणी की पाणी आणणे, नळावरून पाणी आणणे, विहिरीहून पाणी आणणे हा एक सगळ्यात दिवसातला सगळ्यात महत्त्वाचा विषय असायचा. आणि तो फक्त मराठवाड्यातल्या एका गावापुरता नाही तर सगळ्याच गावांमध्ये ही परिस्थिती होती. म्हणजे मी 2-2.5 वर्षापूर्वी ज्यावेळेस अमेरिकेमध्ये होतो तर अमेरिकेमधल्या सगळ्या मोठ्या पेपरमध्ये न्यूयॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन पोस्ट आणि नंतर युरोपमधल्या अनेक पेपरमध्ये मी बातमी पाहिली की लातूरचा जो पाण्याचा प्रश्न 2 वर्षापूर्वी निर्माण झाला होता तर त्याच्या बातम्या ह्या तिथल्या फ्रंट पेजवर होत्या की लातूरमध्ये ज्या प्रकारे पाण्याची परिस्थिती निर्माण झाली होती की पिण्यालासुद्धा पाणी नाही आणि पाणी हे ट्रेनने तिथं आणण्यात गेलं, रेल्वेने आणलं गेलं होतं. हा एक अद्भुत प्रयोग होता. म्हणजे या गोष्टी ज्या आहेत ना की आपल्या कुठेतरी नियोजनामध्ये गडबड झाली होती, चूक झालेली आहे, ती सुधारण्याची गरज आहे. शेवटी आज तंत्रज्ञान एवढं प्रगत झालेलं आहे की आज प्रत्येक गावातल्या पाण्याचा प्रश्न आपण सोडवू शकतो. आणि आज खरी गरज आहे
नेत्यांनी नागरिकांनी एकत्र येऊन की आपला पाण्याचा प्रश्न हा शेवटी आपला सोडवावा लागणार आहे. कारण आपण आपला इतिहास बदलू शकतो पण आपलं भूगोल नाही बदलू शकत. आणि त्यामुळे ज्या परिस्थितीमध्ये आपण आज त्या ठिकाणी आहोत तर ती परिस्थिती बदलण्याचं काम हे आपल्यालाच करावं लागणार आहे. आणि म्हणून आज तंत्रज्ञानाच्या विज्ञानाच्या मदतीने आज मराठवाड्यातला पाणी प्रश्न सोडवणं ही आपल्या सगळ्यांची नैतिक जबाबदारी आहे. कारण आजही मला आठवतं आहे त्या काळामध्ये अशी परिस्थिती होती 20 वर्षापूर्वी 30 वर्षापूर्वी की एखाद्या वेळेस एखाद्या मुलीची परीक्षा हुकली तरी चालेल पण त्याचं पाणी भरणंही चुकलं नाही पाहिजे, अशा प्रकारची परिस्थिती त्या काळी होती. आजही कमी जास्त प्रमाणात तीच परिस्थिती अनेक भागामध्ये आहे. आणि आपल्या सगळ्यांसाठी जे लोक आपण आज तिथनं बाहेर पडून वेगळ्या ठिकाणी काम करतो तर ही आपल्या सगळ्यांसाठी अतिशय दुर्दैवाची घटना आहे. आणि म्हणून कुठेतरी आज नेत्यांनी नागरिकांनी आणि आपल्यासारख्या लोकांनी एकत्र येऊन आज मराठवाड्यातला पाणी प्रश्न सोडवणं ही फार काळाची गरज निर्माण झालेली आहे. याचं एक विजन डॉक्युमेंट तयार होणं प्रत्येक गावाचं हे आज गरजेचं झालेलं आहे. चौथी महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याकडं सांस्कृतिक डेव्हलपमेंट आपण म्हणतो कल्चरल डेव्हलपमेंट ही सुद्धा होणं गरजेचं आहे. त्याच्यावेळेस आपण होलिस्टिक डेव्हलपमेंटचा विचार करतो तर मराठवाड्यामध्ये सांस्कृतिक प्रगती मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की मी लहानपणापासून पाहिलं की सांस्कृतिक वातावरण हे मराठवाड्यामध्ये कायम चांगलं राहिलं. अनेक विचारवंत, अनेक साहित्यिक, अनेक कवी, अनेक अतिशय चांगलं लिखाण करणारे लोक हे मराठवाड्याच्या भूमीमध्ये जन्मले. त्यांनी अतिशय कसदार लिखाण केलं आणि मराठवाड्याची एक वेगळी ओळख साहित्य, संस्कृती, कला या क्षेत्रामध्ये निर्माण झाली. अनेक दिग्गज कलावंत या मराठवाड्याच्या भूमीने या महाराष्ट्राला, या देशाला दिले. आज गरज आहे की तोच वारसा पुढं घेऊन अजून या क्षेत्रामध्ये प्रचंड मोठं काम होणं गरजेचं आहे. एक सांस्कृतिक ज्याप्रमाणे पुण्याला एक सांस्कृतिक राजधानीचं स्वरूप आलं आणि आज भारतामध्ये पुण्याला एक कल्चरल कॅपिटल म्हणून आज या देशाचं ओळखलं जातं. आज तशा प्रमाणामध्ये कल्चरल डेव्हलपमेंट ही मराठवाड्यामध्ये सुद्धा निर्माण होणं गरजेचं आहे. आपल्याकडे खूप चांगली मुली नवीन जे जनरेशनचे आहे ते खूप चांगलं लिहितात, त्यांचं लिखाण हे अतिशय चांगलं आहे. आणि ज्यावेळेस आपण नवीन लेखकांना, नवीन साहित्यिकांना भेटतो, त्यांची पुस्तकं वाचतो तर निश्चित त्यांच्यामध्ये खूप प्रचंड प्रमाणात एक ऊर्जा असते, तर आपण म्हणतो की एक टॅलेंट आहे त्यांच्यामध्ये. आणि हे कुठेतरी आज सगळ्या जगासमोर येणं गरजेचं झालेलं आहे. त्याच्यामुळे सांस्कृतिक प्रगती ही सुद्धा आणि त्याच्या रिलेटेड प्रयत्न हे होणं अतिशय गरजेचं आहे. आणि हे नवनिर्माणाचं मॉडेल आहे की या ठिकाणी आपली शेतीची प्रगती झालीच पाहिजे. शेतीपूरक उद्योग याच्यामध्ये प्रचंड काम झालं पाहिजे. औद्योगिकीकरणाचं मॉडेल आपण निर्माण केलं पाहिजे. शैक्षणाचं मॉडेल आपण निर्माण केलं पाहिजे. आणि सांस्कृतिक प्रगतीचं मॉडेल हे आपण निर्माण केलं पाहिजे. आणि हे सगळं कोण करू शकतं तर तो युवक करू शकतो. कारण मी जसं सांगितलं की 50% जर पॉप्युलेशन आज जर युवकांचं आहे तर या सगळ्या क्षेत्रामध्ये आज दमदार काम करण्याची जबाबदारीसुद्धा आपलीच आहे. आणि म्हणून मराठवाड्यातल्या युवकांनी आता 17 सप्टेंबर 2020 म्हणजे जवळपास आपण म्हणतो की 72 वर्ष आज मराठवाड्याच्या विलिनीकरणाला, सामिलीकरणाला भारतामध्ये होत आहेत. आणि परिस्थिती फार बदललेली नाही. जे 1948 साली जे प्रश्न होते ते थोड्याफार प्रमाणात सुटले, परंतु दुर्दैवानं ते प्रश्न आपण संपूर्णतः सोडवू शकलो नाहीत. आजही आपण एक त्या स्ट्रगल मोडमध्येच आहोत आपण सगळे की प्रत्येक क्षेत्रामध्ये संघर्ष आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये आजही प्रचंड काम करण्याची गरज आहे. आणि म्हणून या गोष्टीकडे सकारात्मकतेने पाहूया. जे झालं भूतकाळामध्ये ते सोडून द्या. शेवटी भविष्यकाळ निर्माण करण्याचा जबाबदारी आणि त्या दृष्टीने मेहनत घ्यायची तयारी ही शेवटी आपल्याला दाखवली पाहिजे. आणि म्हणून नेता नागरिक निश्चय यातून आपण मराठवाड्याचं आपण एकत्र येऊ आणि त्यातून एक मराठवाड्याचं सर्वांगीण विकासाचं मॉडेल निर्माण करू. फक्त मॉडेल्स निर्माण करून चालणार नाही, तर या क्षेत्रामध्ये प्रत्यक्ष काम करणं हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने अतिशय आवश्यक झालेलं आहे. शेवटी नेते काही करू शकत नाहीत, नागरिक सोबत नसतील तर नेते. आणि शेवटी देश कोण घडवतं? देश फक्त राजकीय नेते घडवत नाहीत. देश हे त्या देशातील सजग नागरिक हे तो देश घडवत असतात. पण प्रत्येक राष्ट्राचा इतिहास वाचा, तिथल्या नागरिकांनी बलिदान दिलेलं आहे, तिथल्या नागरिकांनी प्रचंड प्रयत्न केलेले आहेत, तिथल्या नागरिकांनी कष्ट घेतलेले आहे.
तिथल्या नागरिकांनी ते राष्ट्र घडवलेलं आहे. आणि म्हणून मराठवाड्यातसुद्धा विचार करताना शेवटी नागरिकांची भूमिका ही फार महत्त्वाची आहे. नागरिकांनी ठरवलं तर नेत्यांना ते ऐकावंच लागतं. त्यातून राजकीय इच्छाशक्ती निर्माण होते. शेवटी नागरिक आंदोलन, नागरिक ज्यावेळेस एखादी गोष्ट ठरवतात त्यावेळेस नेते आपल्या पाठीमागे येतात. आणि म्हणून नेता, नागरिक आणि याच्या सगळ्या निश्चयाने आपण हे मराठवाड्याचं नवनिर्माण हे आपण करूयात. एवढंच या ठिकाणी मी एक आपल्या सर्वांना कळकळीचं आवाहन करतो, सर्व युवकांना आवाहन करतो. कारण शेवटी हे करायचं युवकांनी, तुमच्या माझ्यासारख्या तरुणांनी पुढं आलं पाहिजे. आणि या दृष्टीने माझी या महाराष्ट्र देशात या संस्थेला विनंती आहे की फक्त मराठवाड्याचा स्वातंत्र्यसंग्राम, मुक्तिदिन साजरा करून चालणार नाही, तर खऱ्या अर्थानं मराठवाड्यामध्ये विकासाची क्रांती कशी होईल, विकासाची गंगा ही आपण कशा पद्धतीनं, खऱ्या पद्धतीने ह्या प्रत्येक माणसापर्यंत घेऊन जाऊ शकू याचा विचार होणं या निमित्ताने गरजेचं आहे. आणि म्हणून ही व्याख्यानमाला आपण आयोजित केली तर तो खूप चांगला उपक्रम आहे. कारण शेवटी विचारांचं आदानप्रदान झालं पाहिजे. कारण शेवटी प्रत्येकाच्या प्रगतीचा बेस हा त्या ठिकाणी असलेला एक सकारात्मक विचारच असतो. आणि म्हणून या व्याख्यानाच्या निमित्ताने या संपूर्ण आपण जो काही पुढचे काही दिवस ही व्याख्यानमाला करणार आहात, अनेक चांगले लोक या ठिकाणी येऊन आपले विचार मांडतील. आणि या सर्वांना माझी विनंती आहे की शेवटी 17 सप्टेंबर 2020 या दिवशी आपण सर्वांनी एक संकल्प करूया की इथून पुढे आपण एक पुढच्या 5 वर्षामध्ये, 10 वर्षामध्ये मराठवाड्याचं पूर्णतः नवनिर्माण करू. अशा प्रकारचा विकासाचा अजेंडा आपण सर्वांनी मिळून तयार करू. मी या ठिकाणी जबाबदारी घ्यायला तयार आहे. मला जी काही जबाबदारी आपण द्याल या प्रक्रियेमध्ये ती पूर्णतः निभावण्याचं या ठिकाणी आश्वासन मी या माध्यमातून आपल्याला देतो. आणि आपण तज्ज्ञांना सोबत घेऊ, राजकीय नेत्यांना सोबत घेऊ, नागरिकांना सोबत घेऊन एक आपला नवनिर्माणाचा अजेंडा आपण तयार करू. मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मराठवाडा मुक्तिदिनाच्या शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी संकल्प सोडू की मराठवाड्याचं नवनिर्माण हे पुढच्या 10 वर्षामध्ये आपण सर्वजण मिळून मराठवाड्याचं नवनिर्माण करूया. पुन्हा एकदा मला या ठिकाणी बोलायची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. धनाजी फड असतील, रत्ना परदेशी, शिल्पा वाघमारे, प्रमोद बिरादार आणि त्यांचे सर्व सहकारी यांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.